तरी इथला व्ह्यू बघा कसा दिसतोय, अजून सुद्धा किती फ्लो मध्ये पाणी आहे. म्हणजे कालपर्यंत नाही पूर्ण भरलेलं आणि आता बऱ्यापैकी ना खूप प्रमाणात कमी झाले पाणी. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज गेल्या 4 दिवसानंतर ना आज एवढं छान आपल्याला ऊन पाहायला मिळते. कारण आपल्या पुण्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, आपल्या एरियामध्ये तर ना 4 दिवस आम्ही विदाऊट लाईट, विदाऊट इंटरनेट आणि विदाऊट रेंज, फक्त एक काडीची रेंज होती मोबाईलला, फक्त त्यावरती आम्ही 4 दिवस सर्वाईव्ह केले. आता फायनली एवढं सुंदर ऊन आले. तर आता ना मी चालू रावेच्या ब्रिजला, तिथे जाऊन आपल्याला बघायचं आहे की कसलं जास्त पाणी प्रमाणात साचले, जे मी तुमच्यासोबत आता शेअर करतो. आता मी आणि सुमेध इथने निघालोय. गाईज, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की हा रोड पूर्ण पाण्याखाली गेला होता आणि आता याची अवस्था म्हणजे बघा, एवढ्या दिवसानंतर ना एवढं छान आता म्हणजे वाटतंय. पाणी किती प्रमाणात कमी झालंय, म्हणजे पूर्ण गेले, नाहीतर ना असं आपल्या छातीपर्यंत पाणी आलेलं या रोडमध्ये. आता थोडंसं नॉर्मल पाणी आहे. इथे ना ऑलरेडी एवढा मोठा खड्डा होता, कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्यामध्ये पूर्ण पाणी भरले. आपल्या गाडीमधली हवाच कमी झाली म्हणून आता सुमेध हवा भरून घेतोय. आता तुम्हाला माझ्या मागचा परिसर दिसतोय ना, हा पूर्ण पाण्याखाली गेला होता. आता बघा पूर्ण रिकामा झाले, खूप प्रमाणामध्ये पाणी कमी झाले. उलट आभाळ तर असं आलंय, असं वाटतं परत येईल जोरात पाऊस. नशीब इथे काय ट्रॅफिक वगैरे नाहीये. पहिल्यांदा मुकाई चौक एवढा फ्री दिसतोय विदाउट ट्रॅफिकचा. तर गाईज, आता मी आलो रावेच्या ब्रिजवरती, संत तुकाराम महाराज पूल. इथला आत्ताचा व्ह्यू असा दिसतोय आणि करंट सिच्युएशन, इथलं पाणी बऱ्यापैकी कमी झालंय. म्हणजे कालपर्यंत नाही पूर्ण भरलेलं आणि आता बऱ्यापैकी ना खूप प्रमाणात कमी झाले पाणी. आणि त्या साईडला ना अजून सुद्धा खूप भरपूर प्रमाणात पाणी दिसते. आज नशीब पाऊस थांबलाय. काल तर नाही पूर्ण भरून गेलेलं, आता तरी पूर्ण थोडंसं रिकामं झालंय. तरी इथला व्ह्यू बघा कसा दिसतोय, अजून सुद्धा किती फ्लो मध्ये पाणी आहे. बघा किती मस्त ऊन पडले आता. काही तर मी काल आलो असतो ना, तर इथे बघण्यासारखा व्ह्यू झालेला, पूर्ण पाणीच पाणी होतं. ब्रिजच्या एकदम असं काठोकाठ आलेलं, पण आता थोडंसं खूप प्रमाणामध्ये कमी झालंय. पण हरकत नाही, पाऊस कमी झाला ते खूप आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि आता ऊन सुद्धा आलं, त्यामुळे एवढं भारी वाटतंय ना. 4 दिवसानंतर ना आम्ही ऊन पण बघतोय, लाईट पण आली आणि आता पाऊस सुद्धा गेलाय. थोडं आता पावसाचं काही सांगू शकत नाही, तो चालू बंद होतोय, पण आता थोडं थांबलं म्हणून खूप भारी वाटतंय उलट. तरी आता किती पाणी कमी झालंय आणि आता ऊन सुद्धा आलंय, बघा किती सुंदर वाटतंय. हां, पाणी काढणं चालू आहे, इथे मोटर लावली. तर गाईज, आता सध्या मी ना घरी आलोय आणि तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलंय की आत्ताचं वातावरण कसं आहे आणि 4-5 दिवसापूर्वी कसं वातावरण झालेलं, किती फरक आहे बघा. पूर्ण रोडवरती पाणी आलेलं आणि आता थोडं खूप लेवलवरती कमी झालंय. त्यामुळे आता जरा बरं वाटतंय बघा. घरामध्ये सुद्धा आता शांत, आता लाईट आली म्हणून एवढं शांत वाटतंय ना, कारण आम्ही 4 दिवस झाले बिना लाईटचे होतो. आता जरा बरं वाटतंय. तर आता आम्ही जेवण करून घेतो. ते बघा, तुम्हाला दिसत असेल आता वांग्याचं भरीत बनवते करुणा मस्तपैकी. मस्त फ्राय करून घेतले, करपले तर नाही ना. इथे वांगी मी मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि माझं लक्षच नव्हतं आणि इथं थोडी थोडी करपली बघा. पण काय होत नाही, मस्त फ्राय होतं याचा. भरीत होणार आहे. हा, ह्याचं मस्त भरीत करणार आहे मी. थोडंसं तेल टाकून असे वाफेवर परतून घेतले आणि आता याचं मस्त आपण भरीत करून घेऊ. ना फोडणीची तयारी चालू आहे बघा. इथे वेगळ्या पद्धतीचं थोडंसं भरीत, थोडीशी मोहरी आपल्याला
लसण मस्त लाल होऊ द्यायचं लसण. आणि कढीपत्ता देतो. कढीपत्ता किती फ्रेश भेटला बघा खरंच. खूप मस्त भेटला. आता पूर्णच टाकते ना. अगोदर टाकायचा आता विसरून गेलो. हळद, मिरची पावडर. असं भरीत एकदा तुम्ही ट्राय करून बघा. खूप मस्त होतं चवीला. खायला पण खूप छान लागतं. आणि ह्यामध्ये ना असं एकदम थोडंसं किंचित आपण पाणी टाकू. आता ह्याला ना आपण मस्त असं ह्या दगडाने बारीक करून घेऊ. बघा आता बिचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. ठेसायची वेळ आली पार त्यांच्यावर. असं थोडं थोडं हे केलं तरी पण होऊन जाईल लगेच. सगळेच बारीक करायचे आहेत ना. आणि देठ राहू द्यायचे, काय होत नाही तर छान लागतं. बघायची पूर्ण तयारी झाली आता ठेचून. मी तोपर्यंत मसाला करपू नये म्हणून हलवते डाव्या हाताने. आता आपण हे ठेचलेले वांगे टाकून घेऊ. मस्त खूप छान खमंग भरीत लागतं बघा. किती कमी वेळात झालं बरं काही रेसिपी ना. खूप कमी वेळात झाली. आणि चवीला तर खूप भारी लागतं. आणि आता ह्यावरती मी मॅगी मसाला टाकणार आहे. मस्त मॅगी मसाला टाकला ना याची चव एकदम अप्रतिम होते बघा. परत खूप छान लागतं, एकदम टेस्टी. मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि आपला भरीत मस्त रेडी झाले. आता खूप एक नंबर भारी लागतं बघा. एक नंबर. एवढ्या वेळानंतर एवढी सुंदर रेसिपी बनली आहे. वांग्याचं भरीतच बनवले आणि खिचडी बनवली आहे. तर आता आपण जी टेस्ट घेऊन बघू. म्हणजे खूप सुंदरच झालं असणार आहे. तर आता संध्याकाळचं आता आम्ही जेवण करून घेतो. गरमागरम खिचडी सोबत ना भरीत मस्त आता एन्जॉय करत आम्ही जेवण करतो. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.